नमस्कार, पुणेरी स्वाद किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत पौष्टिक लाडू रेसिपी. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. बदलत्या वातावरणामुळे सगळीकडे व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि अशामध्ये आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे हे लाडू आपण दररोज एक लाडू तुम्ही खा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवा, इम्यून सिस्टम वाढवा तुमचं. यामध्ये आपण भरपूर जीवनसत्व असलेले पदार्थ वापरलेले आहेत. सर्व गोष्टी ज्या भरपूर हेल्दी आहेत आपल्या शरीरासाठी ते वापरले आहेत आणि आतनं पहा हे लाडू इतके खुसखुशीत आणि छान बनतात. खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात. तर चला पाहूयात रेसिपीला. तर सर्वात आधी इथं मी घेतलेलं 1 कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. अर्धा कप गूळ, पाव कप मी घेतलेले आहेत वॉलनट्स, पाव कप मी घेतलेले आहेत बदाम, पाव कप मी घेतलेला आहे काजू आणि अर्धा कप मी घेतलेले आहेत खजूर, अर्धा कप मगज बीज, 1/4 कप मी घेतलेले आहेत तीळ, 1/4 कप मी घेतलेले आहेत मनुके, बेदाणे, 1/4 कप हाफ कप मी घेतलेलं आहे शेंगदाणे आणि हाफ कप आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तर हे सर्व जिन्नस आपल्याला लागणार आहेत. तर आता सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. मीडियम टू लो फ्लेमवरती चांगले खरपूस भाजेपर्यंत आपल्याला शेंगदाण्यांना हळू-हळू हलवत सतत हलवत आपल्याला त्यांना भाजून घ्यायचं आहे छान कुरकुरीत होईपर्यंत. शेंगदाण्यातील बी कॉम्प्लेक्समुळे मेंदूला पुरेसे पोषण मिळतं आणि रक्तप्रवाहही चांगला होतो. शेंगदाण्यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत मिळते आणि तुम्ही पहा आता 6 ते 7 मिनिटात आपले शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजले गेलेले आहेत. आता शेंगदाणे आपले कच्चे राहता कामा नाही, नाहीतर लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत, वास मारायला लागेल. आपले शेंगदाणे पहा आता छान भाजले गेलेले आहेत. आपण सर्व इन्ग्रीडियंट्स ड्राय आपण रोस्ट करतोय. हे पहा आता शेंगदाणे भाजलेत. आता ह्याला आपण काढून घेऊया एका डिशमध्ये. त्याच्यामध्येच आता मी घालतीये 1/4 कप इतकं आपण जे तीळ घेतले होते, तिळांनाही मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आरोग्यासाठी पांढरे तीळ खाणे हे अत्यंत फायदेशीर आहे आणि आपल्याला तिळांना खरपूस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आयुर्वेदात तीळ हे बलवर्धक आहेत आणि थंडीमध्ये तीळ खाणं हे फायदेशीर ठरतं. तिळामध्ये व्हिटॅमिन बीचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे भूक वाढण्यास मदत मिळते आणि पोषण भरपूर मिळतं. तिळाच्या सेवनाने मानसिक विकार दूर होऊन ताणतणाव कमी होतो. आता मी तीळ भाजलेले आहेत, काढून घेतलेले आहेत. तीळ चांगले खरपूस भाजले गेलेले आहेत. आता मी त्यामध्ये घातलेलं आहे मगज बीज. मगज बीजला पण आपण खरपूस असे भाजून घ्यायचं आहे. मगज बीजमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, ओमेगा 3, ओमेगा 6 हे भरपूर प्रमाणात असतं. याला छान फुले-फुले होईस्तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अजिबात करपू द्यायचं नाहीये. आपल्याला थोडे भाजले की आपण त्याला काढून घेणार आहोत. त्यामध्येच आपण घालूयात अक्रोड. अक्रोडलाही छानपैकी परतून घ्यायचं आहे. अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी. अक्रोड खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, बुद्धी तल्लख होते आणि पचनक्रियाही सुधारते, हाडं मजबूत होतात अक्रोडमुळे. तर आपण अक्रोडला छानपैकी भाजून घेऊयात. अक्रोडमुळे बुद्धी तल्लख होते, शरीर निरोगी राहतं आणि आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर आहे. अक्रोड छान भाजून घेऊयात आपण आता. आणि पचनक्रियाही खूप सुधारते अक्रोडमुळे. पचनक्रिया वाढते, शरीर निरोगी राहतं आणि इम्यून सिस्टीम ही वाढतेच अक्रोडमुळे. अक्रोड खाणं खूपच गरजेचं आहे आपल्या मेंदूसाठी, आपल्या हाडांसाठी. अक्रोडला सतत ढवळत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत, कारण की कच्चे ठेवायचे नाही आहेत. अक्रोड लवकर खराब होतात. आता अक्रोडला काढून घेतलेलं आहे मी. त्यातच आपण 1/4 कप इतके बदाम घालणार आहोत आणि 1/4 कप काजू घालणार आहोत. काजू, बदाम मी एकत्रच भाजून घेणार आहे, कारण की दोन्ही भाजायला समान वेळ लागतो. तर त्याला दोन्हीला आपण सतत हलवत छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत काजू, बदाम. बदाममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा 3 कॅलरीजचं प्रमाण कमी करतात आणि
कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये मदत करते. बदामामुळे मेंदूला भरपूर फायदा होतो आणि काजू भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे भरपूर खाल्ल्यामुळे भरपूर वेळपर्यंत आपलं पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी करण्यामध्ये मदत मिळते. याशिवाय काजूमध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळे पचनक्रियाही सुधारते. काजूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे योग्य प्रमाणात काजू खाणं हे खूपच फायदेशीर आहे आणि हे पहा आपले काजू आणि बदाम छान परतले गेलेले आहेत. आता आपण ह्यांना काढून घेऊयात एका डिशमध्ये. छान गोल्डन कलर आलेला आहे काजू आणि बदामवरती. आता काढून घेऊयात. आता त्यामध्येच घालूयात आपण 1 कप इतकं सुकं खोबरं, जे मी किसून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याला हे आपल्याला सतत परतत मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला खोबरं परतायचं आहे. अजिबात करपायचं नाही आहे. खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत, हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला खोबऱ्याला परतून घ्यायचं आहे. लाडूसाठी खोबरं घेताना आपलं ताजं खोबरंच घ्यायचं आहे, म्हणजे लाडू खरं जास्त दिवस टिकतील, वास येणार नाही लाडूला, म्हणून फ्रेशच खोबरं वापरायचं आहे आपल्याला. या खोबऱ्याच्या सेवनाने आपले गुड कोलेस्ट्रॉल वाढते. खोबऱ्यामध्ये बी सत्वाचं प्रमाण जास्त असतं. डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि हृदयासाठी मेंदूसाठी सुकं खोबरं हे खूप चांगलं असतं. ह्याच्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपल्याला व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी मदत करते. सुकं खोबरं आपल्या इम्युन सिस्टीम वाढवतं, ह्याच्यासाठी भरपूर चांगलं असतं. आता हे पहा आपलं सुकं खोबरं छानपैकी परतलं गेलेलं आहे. थोडासा हलकासा गोल्डन कलर आलेला आहे. तर आता आपल्याला खोबऱ्यालाही काढून घ्यायचं आहे एका वेगळ्या डिशमध्ये. चला आता आपण खोबरं काढून घेऊयात. छान परतलं गेलेलं आहे खोबरं आपलं. आता त्याच कढाईमध्ये आपण घेणार आहोत 1 ते 2 चमचे तूप घेणार आहोत. हे घरचं साजूक तूप आहे आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपले जे मनुके आहेत, बेदाणे, ते आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत अगदी फुगून टम्म होईपर्यंत. आधी तुपाला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तूप छान गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये मनुके घालणार आहोत. तुम्ही इथं काळे मनुके घेतले तरी चालतील. मनुके पटकन फ्राय होतात, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही. छानपैकी फुगले आपले मनुके, छान फुलले की आपण त्यांनाही काढून घेऊयात. मनुके हे शरीरासाठी खूप चांगले असतात आणि हे पहा अगदी 1-2 मिनिटामध्ये मनुके छान फुलले गेलेले आहेत. त्यांना काढून घेऊयात आपण सेम डिशमध्ये, ज्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहेत. फक्त खोबरं आणि हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे पीठ. आता मी इथं अर्धा कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्याच तुपामध्ये आणि ते पिठाला छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. ह्याच्यातला कच्चेपणा पूर्ण निघाला पाहिजे आणि एक छान सुगंध येईपर्यंत आपल्याला पिठाला छान परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटात तुम्ही पाहू शकता पीठ एकदम सुंदर एकदम मोकळं झालेलं आहे आणि हलका गोल्डन कलर आलेला आहे. तर या वेळेला तुम्ही अजून जर तूप तुम्हाला ॲड करायचं असेल तर एखादा चमचा तूप तुम्ही अजून ॲड करू शकता ह्याच्यामध्ये आणि पिठाला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये सगळ्या गुठळ्या मोडत आपल्याला पिठाला परतून घ्यायचं आहे. हे पहा आता पीठ किती छान सोनेरी रंगाचं झालेलं आहे. शेंगदाणे आपले गार झालेले आहेत. मी त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता ह्याला आपल्याला पल्स मोडवरती अगदी मोठंच बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक नाही करायचं, पिठासारखं मोठंच ठेवायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बाकीचे ड्रायफ्रूट जे आहेत ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. ते पण मोठेच आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहेत. जास्त अगदी बारीक नाही करायचं आहे. आता हे पहा मी सगळे ड्रायफ्रुट्स सगळे मिक्सरमधनं काढून घेतलेले आहेत. त्यामध्येच आपण शेंगदाणेही ॲड करूया. शेंगदाणे जे आपण बारीक करून घेतले मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये आपण आता सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे हाताने आणि काही जर मोठे बदाम किंवा काजूचे तुकडे राहिले असतील तर ते परत एकदा तुम्ही फिरून घेऊ शकता मिक्सरमध्ये. आणि त्यामध्ये आता आपण ॲड करूया हे जे पीठ आपण भाजून घेतलं ते पण ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये.
आणि त्याच्यामध्येच आपण ॲड करणार आहोत. इथे आपण अर्धा कप खजूर घेतली होती, ती पण घालून घ्यायची आहे. जे खोबरं आपण किसून घेतलं होतं अर्धा कप, ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि आता सर्व जिन्नसला आपल्याला हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. आपली खजूर ही खूप सॉफ्ट असते. हाताने चोळल्यामुळे ती पूर्णपणे बाकीच्या सर्व जिन्नसमध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाली पाहिजे. इतकं व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये ते मिक्स करून घ्यायचे सर्व गोष्टींमध्ये खजूरला चोळून. अगदी जास्त वेळ लागत नाही आपल्याला. परत एकदा मिक्सरमध्ये या गोष्टी फिरवायच्या आहेत. त्यामुळे थोडंसं खजूरला थोडंसं हाताने चुरगळून घ्यायचं आहे आपल्याला बाकी गोष्टींबरोबर. थोडीशी मेहनत करावी लागते इथं, बाकी काही झंझट नाहीये. हे लाडू बनवताना पटकन बनतात लाडू हे. थोडंसं मी चोळून घेते खजूरला, हाताने तोडून घेतेय ह्याच्यामध्ये. म्हणजे मिक्सरमध्ये लावल्यानंतर व्यवस्थित सर्व काही एकजीव होईल, म्हणून आपण हाताने थोडं थोडं चुरगळून टाकायचं आहे खजूरला. आणि या लाडूंसाठी आपल्याला जास्त तूप लागत नाही. हे पहा, तर सर्व गोष्टी मिक्स झालेल्या आहेत. त्यातला अर्धा पोर्शन मी घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात काढून. आता त्याला आपण एकदा फिरून घेऊयात मिक्सरमध्ये. मिक्सरमध्ये फिरून घेतल्यामुळे सर्व गोष्टी छानपैकी मिक्स होतात, सर्व एकजीव होतं. आणि हे पहा, तर सर्व मी मिक्सरमधनं काढून घेतलंय. आता हे सुकं खोबरं आहे ते मी हाताने चुरगळून किंवा तुम्ही सर्व वस्तूंमध्ये मिक्स करून त्यातच हाताने चुरगळू शकता. हे पहा, सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून छान हाताने चुरगळून खोबरं सर्व गोष्टींमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे खोबऱ्याचा स्वाद सर्व गोष्टींना लागतो आणि सर्व गोष्टी एकजीव होतात. सर्व काही व्यवस्थित मिक्स केलं की छानपैकी लाडू बांधता येतात. आता आपण खोबऱ्याला पूर्णपणे सर्व गोष्टींमध्ये मिक्स करून घेऊयात आणि मग लगेच लाडू बांधायला घेऊयात. इथं आपल्याला एक्स्ट्राचं तूप लागत नाही आणि लाडू पटकन बांधले जातात. काही कष्टही नाही लागत तुम्हाला. हे पहा, आता चला लाडू बांधायला घेऊयात आपण आणि तुम्हाला मी दाखवते किती सहज पद्धतीने लाडू बांधले जातात. काही जास्त जोर लावावा लागत नाही, काही कष्ट करायला लागत नाही, तूपही ॲड करायला लागत नाही जास्तीचं आणि एकदम सोप्या पद्धतीने लाडू बनून तयार होतात. हे पहा, किती मस्त असे लाडू बनले जातात इझिली एकदम. आणि आतनं खूप मऊसूद असे लाडू बनतात. खूपच चविष्ट असतात. चला मी सर्व लाडू बनवून घेते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनवर दाबून. तुमच्या लाईकमुळे, कमेंट्समुळे आमचं प्रोत्साहन वाढतं आणि अशाच हेल्दी आणि सोप्या गोष्टी घेऊन आम्ही परत रेसिपीज घेऊन आम्ही पुन्हा भेटू तुम्हाला. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपींबरोबर. हे पहा, मी सर्व लाडू बनवून घेतेय आणि हे पहा सर्व लाडू रेडी आहेत आपले. थोडेसे पिस्त्याने आपण गार्निश करूया. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? मस्त खा, हेल्दी राहा. बाय बाय.